बहुधा राज्यातली पहिली शाळा असेल जी अंगणवाडीपासून ते अगदी 7वीच्या वर्गापर्यंत वातानुकूलित झालेली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात जिल्हा परिषदच्या शाळांना. मात्र असा उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आहे. काय सांगता? बघा, आमच्या कोकणामध्ये साक्षरतेचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. शिक्षणाला महत्त्व देणारे आमच्या सिंधुदुर्गातले लोक आहेत, नागरिक आहेत. आणि म्हणून ह्या वारगाव गावाचे जे आमचे सरपंच आहेत, नाना शेटेजी, यांनी थोडा दूरदृष्टीचा विचार नजरेसमोर ठेवला. आपण सगळ्या जणांना सातत्याने, आपण मीडियाचे मित्र म्हणून पण स्टोरी चालवता, आम्हालाही सगळ्यांना चिंता शाळेतल्या कमी होणाऱ्या पटसंख्येची आहे. आणि म्हणून त्याच्यावर काय प्रयोग करू शकतो, काय उपाय शोधू शकतो, नाविन्यपूर्ण काय नवीन प्रयोग करून पटसंख्येला कशी चालना देऊ शकतो किंवा प्रोत्साहन देऊ शकतो, यासाठी आमच्या सरपंच महोदयांनी अतिशय स्तुत्य उपक्रम ह्या निमित्ताने राबवलेला आहे. जेणेकरून ह्या शाळेमध्ये 5 रूम हे पूर्ण पद्धतीने एअर कंडिशन त्यांनी केलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिकत असताना त्यांना अजून चांगल्या सुविधा देणं, जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन आपण करू शकतो, देण्याचं काम आहे. त्याचबरोबर त्यांच्याही पालकांना त्यांनी ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवावं, हा एक चांगला म्हणजे फरक त्या निमित्ताने आपल्याला दिसेल. म्हणून अशा पद्धतीचे जेव्हा एक शाळा हे पाऊल टाकते, मला विश्वास आहे अन्य शाळा पण या बघितल्यानंतर ह्याच दिशेने चालण्याचा निश्चित पद्धतीने प्रयत्न करतील. ह्या शाळेवर सोलार पॅनल बसवावे, जेणेकरून उद्या या शाळेचा एकंदरीत खर्च वाढू नये. हाही एक पुढचं पाऊल आम्ही लोकांनी टाकायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी लागेल ती मदत देण्यासाठी मी स्वतः तयार आहे. जेणेकरून एक मॉडेल शाळा कशी असते, जेणेकरून एअर कंडिशन आहेत, या सगळ्या सुविधा आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी इथे वाढतील, ह्या दिशेने पावलं आम्ही सगळेजण टाकणार आहोत. एक अतिशय चांगली कौतुकास्पद गोष्ट आमच्या सिंधुदुर्गामध्ये ह्या निमित्ताने घडलेली आहे. मी ह्यांना आमच्या सरपंच महोदयांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून अभिनंदन करतो. आणि ह्याचंच अनुकरण किंवा सिंधुदुर्ग मॉडेल उद्या जाऊन महाराष्ट्रामध्ये असं दिसेल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.